आम्हा नाही जाती भेद, स्वामी नामी धरू छंद. अलक निरंजन पंथ, तेथे आमची सर्व जात. आमचा अवधूत बाणा, त्याचा धनी स्वामी राणा. त्रैलोकी लावू झेंडा, स्वामी अवधूत पवाडा. खरी खरी ही फकीरी, स्वामी सूत सांगे थोरी. खरी खरी ही फकीरी, स्वामी सूत सांगे थोरी. श्री स्वामी समर्थ. 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 100 वर्षापूर्वीचं ते मालवण शहर. त्यावेळेला मालवणच्या बंदरामध्ये बोटी लागायच्या. भरपूर व्यापारी यायचे, त्यामुळे बाजारपेठ अशी नुसती गजबजलेली असायची. आणि या गजबजलेल्या बाजारपेठेतून एक उंच पुरा असा भगवी वस्त्र धारण केलेला संन्यासी अगदी लगबगीने वाट काढत समुद्र किनाऱ्यावरती यायचा. आणि तिथल्या एका भल्या मोठ्या खडकावरती बसून सूर्याकडे एक सारखा बघत राहायचा. कधी त्याची डोळ्याची पापणी कधी मिटली नाही. सूर्याकडे एक सारखं त्याचं अगदी ताटक लागलेलं असायचं. सूर्य मावळला की पुन्हा माघारी यायचं. कोणी पाया पडायला लागलं का तुझ्या बापाचं काय देणं लागतो रे, मी कोणाचा गुरु नाही, कोण माझा शिष्य नाही, असं सांगून त्यांना लांब करायचा. हा संन्यासी स्वामी समर्थ महाराजांचा कृपांकित होता. आज आपण या संन्यासाबद्दल बोलणार आहोत, त्यांचं चरित्र जाणून घेणार आहोत. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. श्री स्वामी समर्थ भक्तगण, श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती मी नेहमीप्रमाणे मिलिंद पेळगावकर तुमचं अगदी नेहमीप्रमाणे स्वागत करतो. भक्त मंडळी, हा संन्यासी जो होता कोणात मिसळायचा नाही. आपलं काम आणि आपण कधी कोणाकडे थांबायचे नाही का कधी कोणाला त्यांनी कधी आयुष्यात कधी जवळ केलं नाही. लोक त्यांना रांगोळी बुवा म्हणत. या रांगोळी बुवांच्या बद्दलची माहिती तशी कोणालाच नव्हती. त्यांची माहिती करून घेण्यासाठी तसं बघायला गेलं तर जंग पछाडावे लागले. काही जुनी मंडळी भेटली, ते त्यांच्या पूर्वाश्रमी कुटुंबाला ओळखत होते. त्यामुळे त्यांच्याकडून जी काय माहिती मिळाली तीच सर्व तुमच्या पुढे आज मी ठेवत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालडी या गावामध्ये हे बावडेकर कुटुंब राहत होतं. ते 2 भावंड होती, रामशेठ बाबाजी बावडेकर आणि विष्णुपंत बाबाजी बावडेकर. या मालडी गावामध्ये त्यांचा सराफीचा व्यवसाय होता. पण इंग्रजी सत्तेमध्ये हा त्यांचा व्यवसाय साफ बसला. पोटापाण्याचा प्रश्न पडू लागला. तेव्हा आता नेमकं करायचं काय? काही दिवस याच्यातच त्यांनी दिवस काढले. अगदी घरची भांडी कुंडी सुद्धा त्यांना विकावी लागली. अखेरीस मालडी गावचा तो वाडा त्यांनी विकला आणि मजल दर मजल करत ते बावड्याला आले. त्याला बावडा हे सुद्धा एक छोटंसं संस्थान होतं. पंडित सरकारांचं तिथे राज्य होतं. इथे येऊन त्यांनी सराफीचा धंदा सुरू करण्याचा खूप प्रयत्न केला, सुरू केला सुद्धा. पण बावड्याचं आणि मालडीचं असं काय वेगळं काही नव्हतं. परिस्थिती जी मालडीमध्ये होती तीच बावड्यामध्ये सुद्धा होती. इथे सुद्धा इंग्रजी सत्ता होती. त्यामुळे एकूण काय, कुठेही गेलं तरी धंदा काय चालत नव्हता. शेवटी कंटाळून एके दिवशी ते पंडित सरकारांकडे गेले.
पंडित सरकारांना तर त्यांनी सगळी आपली स्वतःची सगळी अवस्था सांगितली, नेमकं काय घडलंय ते, आणि आता शेवटी भूकमारीची परिस्थिती येईल असं त्यांना वाटत होतं. या पंडित सरकारांनी त्यांना कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांकडे नेलं आणि शाहू महाराजांकडे त्यांची शिफारस केली. शाहू महाराजांनी त्यांच्याबद्दल विचारलं, त्यांचा व्यवसाय काय होता पूर्वी वगैरे. आणि जेव्हा सराफीचा व्यवसाय होता आणि रत्नाबद्दल या दोन्ही भावंडांना भरपूर जाण होती हे माहिती करून घेतल्यावरती शाहू महाराजांनी त्यांना त्यांच्या रत्नशाळेमध्ये रत्न पारखी म्हणून नेमलं. भक्तगण, आता त्यांची पोटापाण्याची सगळी सोय झालेली. उलट शाहू महाराजांनी राहण्यासाठी एक चांगला व्यवस्थित वाडा दिला, पालखी घोडे सुद्धा दिले. पाहता पाहता या दोन भावंडांची परिस्थिती खूप सुधारली. आता ते धनधान्याने समृद्ध झाले, त्यांची कुठचीच विवंचना राहिली नाही. हळूहळू या दोघांनी संसारात पडायचा विचार केला. दोघांनीही लग्न केलं. रामशेठना काय मुलं झाली नाही, पण विष्णू शेठना मात्र शिवराम आणि वामनराव अशी दोन मुलं झाली. रामशेठांची बायको सीताबाई यांचं दोन्ही पुतण्यांवरती भरपूर प्रेम होतं, त्यातल्या त्यात शिवरामवर विशेष. सीताबाई कुठेही जायच्या त्यांच्याबरोबर त्यांचा पुतण्या शिवराम असायचा. अगदी कडेवरती असायचा, कुठेही त्याला एकट्याने ते सोडून जात नसत. अगदी परगावी जाताना सुद्धा हा छोटा शिवराम आपल्या काकू सीताबाईंच्या कडेवर असायचा. त्या सुद्धा या लहानग्यावरती खूप प्रेम करत, अगदी आईसारख्याच. लहानाचा मोठा तो आपल्या काकूंबरोबरच झाला. भक्त मंडळी, त्या काळात अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांची ख्याती सर्वत्र पसरली. महाराष्ट्रातच नाही तर गुजरात व इतरत्र जवळच्या प्रांतात सुद्धा स्वामी समर्थ महाराज लोकांना माहिती झालेली. आणि त्यातील बहुतांश लोकांचं एक स्वप्न होतं, अक्कलकोटला जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायचं. आणि ह्याच काळामध्ये सीताबाईंचं अक्कलकोटला जाणं झालं. साहजिकच हा छोट्या जो होता शिवराम हा त्यांच्या कडेवरतीच होता. त्या महाराजांच्या समोर गेल्या. महाराजांना जसा नमस्कार केला तसा त्याने आपल्या कडेवरच्या छोट्या शिवरामला खाली उतरवलं. शिवराम तसा लहान नव्हता, पण इतका लाडवलेला होता. सीताबाईंनी त्यांच्यावरती एवढं प्रेम केलेलं की 8 वर्षाचा तो मुलगा झाला तरी तो आपल्या काकूंच्या कडेवरती बसायचा. सीताबाईंनी शिवरामला स्वामी महाराजांच्या पायावर घातलं. महाराजांना तिने सांगितलं, त्या पोराचं लक्ष सगळं जे आहे ते वेगळ्याच ठिकाणी आहे, याची मला आता चिंता वाटू लागली. महाराज, आम्ही याला शाळेत घातला, पण शाळेतल्या अभ्यासाकडे त्याचं अजिबात लक्ष नाही. त्याला एक विचित्र छंद आहे. त्याला मी विचित्र का म्हणते, पण त्याच्या व्यतिरिक्त त्याला काहीच सुचत नाही. महाराज मात्र सीताबाईंचं सगळं शांतपणे ऐकत होते. सीताबाई बोलत्या झाल्या, जिथे जावं तिथे रांगोळी घालतो. त्याच्याकडची रांगोळी जरी काढून घेतली तरी पुन्हा त्याच्याकडे कुठे येते कळत नाही. कुठून तरी तो रांगोळी घेतो आणि जसा चालतो तसा सर्वत्र सगळीकडे रांगोळ्या घालत जातो, म्हणून त्याला एकट्याला सोडवत सुद्धा नाही. महाराज शाळेत पण त्यांनी तेच केलं. अभ्यासाकडे लक्ष नाही ते नाहीच, पण शाळेत जाते वेळी आणि शाळेतून सुटताना सुद्धा सर्वत्र सगळीकडे रांगोळ्या काढत 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 तो घरी येतो आणि रांगोळ्या काढत काढत तो शाळेत जातो. त्याला रांगोळ्या काढायचा जो छंद आहे हा कितीही चांगला असला तरी अभ्यासाकडे वगैरे त्याचं काहीच लक्ष नाहीये. स्वामी महाराजांनी छोट्या शिवरामला जवळ घेतलं आणि सरळ त्याला रांगोळ्या म्हणून हाक मारलं. काय रे रांगोळ्या, काय चाललंय तुझं? छोट्या शिवरामच्या स्वामी महाराजांनी खूप लाड केले. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सीताबाईंना विचारलं, हा पोरगा मला देता का? सीताबाई हात जोडून उभ्या होत्या. त्या म्हणाल्या, महाराज, हे पोर तुमचंच आहे, तुम्हालाच त्याची काळजी घ्यायची आणि म्हणूनच तुमच्या चरणावरती त्याला घातलेलं आहे. हे ऐकून महाराज जोर जोराने खतखतून हसू लागले आणि सीताबाईंना म्हणाले, बघ बाई, आता बोलतेस खरी, पण उद्या शब्द फिरवू नकोस. सीताबाई म्हणाल्या, पोर तुमचंच आहे महाराज, त्याच्यावरती कृपादृष्टी करा, त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याला ती योग्य मार्गावरती तो जाईल अशा पद्धतीने त्याला आशीर्वाद द्या. बिचारा सीताबाईंना काय माहिती महाराजांचं मार्गदर्शन किंवा महाराजांचा आशीर्वाद हा काय नेमका असतो आणि काय असेल. स्वामी महाराज पुन्हा हसू लागले आणि म्हणाले, बरं बाई, आजपासून हा माझा. आणि त्याला पुन्हा जवळ घेतल्याने घट्ट मिठी मार. आणि त्या मिठीत त्या शिवरामला घेतच स्वामी महाराज सीताबाईंना म्हणाले,
अगं कोल्हापूरला राहते ना, मग माझा मारुतीकडे याला घेऊन जा. कुंभार गल्लीत माझा मारुती बसलाय, त्याच्याकडे याला घेऊन जा. सुरुवातीला सीताबाईंना कळलंच नाही मारुती म्हणजे नेमकं कोण. पण नंतर तिच्या लक्षात आलं की कुंभार गल्लीमध्ये सुद्धा एक संन्यासी आहेत आणि त्यांना स्वामी समर्थ महाराजांचं कृपांकित म्हटलं जातं. तिथे त्यांना लोक कुंभार स्वामी म्हणून म्हटलं जातं. पण भक्त मंडळी, कोल्हापूरच्या या कुंभार गल्लीतले कुंभार स्वामी जे आहेत हे श्रीकृष्ण सरस्वती महाराज. या श्रीकृष्ण सरस्वती महाराजांवरती सुद्धा स्वामींनी एवढं प्रेम केलं, त्यांना स्वामी महाराज मारुती म्हणत. जसे स्वामी सुताना मारुती म्हणत, माझा मारुती आहे, तसंच हे या श्रीकृष्ण सरस्वतींना सुद्धा मारुती म्हणत. आणि एवढ्यावरती सगळं थांबलं नाही, तर काही भक्तांना श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी त्यांना मारुती सारखी शेपूट फुटलेली सुद्धा दाखवलेली आहे, अशा नोंदी आहेत. सीताबाईंना लक्षात आलं की स्वामी महाराज माझा मारुती कुंभार गल्लीत बसलेला आहे म्हणजे नेमकं कोणाबद्दल बोलतायत. स्वामी महाराजांना तिने नमस्कार केला, पुन्हा लोटांगण घातलं आणि तिने सांगितलं, ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी या पोराला तुमच्या मारुतीकडे श्रीकृष्ण सरस्वती महाराजांकडे नेते. सीताबाईने स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं. 1-2 दिवस ती अक्कलकोटात राहिली सुद्धा. त्यावेळेस हा छोट्या शिवराम जो आहे हा स्वामी महाराजांच्या अगदी अंगा खांद्यावर खेळायचा. स्वामी महाराजांनी त्याच्यावरती अमाप प्रेम केलं, त्याला काही स्वतःकडच्या वस्तू सुद्धा दिल्या. आणि 2 दिवसांनी जेव्हा त्याची काकू तू निघाली तेव्हा अगदी जड अंतःकरणाने त्या शिवरामने स्वामी महाराजांना निरोप दिला. भक्त मंडळी, स्वामी महाराजांवरती आता शिवरामचं प्रेम जडलं होतं. काकू त्याला पुन्हा कोल्हापुरात घेऊन आली. पण याचा रांगोळी काढायचा नाद काही कमी होत नव्हता. तिने मनात असा विचार केला, महाराजांच्या चरणावरती याला घातला, कुठेतरी हा नाद कमी व्हावा, याचा अभ्यासात मन लागावं. पण आहे ते आहेतच. आणि त्याच वेळी तिला असं आठवलं की स्वामी महाराजांनी कुंभार गल्लीतील त्यांच्या मारुतीकडे याला न्यायला सांगितलेलं आहे. बाई सावध झाल्या. मनोमने स्वामी महाराजांची तिने माफी मागितली की खरं तर ताबडतोब कोल्हापुरात आल्यालाच मी याला तिथे घेऊन जायला पाहिजे होतं, तुमची आज्ञा होती, पण मला विसर पडला. असो, मी आज त्याला घेऊन जाते. आणि त्याच दिवशी पुन्हा या शिवरामला कडेवरती घेऊन म्हणजे श्रीकृष्ण सरस्वती महाराजांना भेटायला घेऊन गेले. कडेवरच खाली उतरवायची खोटी, त्याच्या हातात कुठून रांगोळी यायची माहिती ना, रस्त्यावर रांगोळी काढत राहायचा. त्यामुळे त्याला रस्त्यावरती असं सोडून सरळ चालत घेऊन जाणं सुद्धा सीताबाईंना जड जायचं. जरा काय खाली सोडला का खिशामध्ये हात घातला, दोन्ही मुठीत आपल्या रांगोळ्या यायच्या आणि तो रांगोळी काढत राहायचा. सीताबाईंना कधी कधी प्रश्न पडायचा, त्याच्या खिशात रांगोळ्या येतात कुठून. अगदी खिसे तपासले जायचे, खिशात अजिबात रांगोळी नसायची, कण सुद्धा. पण पुन्हा रस्त्यावरती सोडला का आपलं तेच, पुन्हा हातात रांगोळी यायची, मुठी भरून भरून रांगोळ्या असायच्या त्याच्या हातामध्ये. आणि या रांगोळ्या सगळ्या तो घालत 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 चालत राहायचा. महाराजांनी सुद्धा त्याला रांगोळ्या म्हणलेलं, रांगोळ्या, बरं का. त्यामुळे सीताबाईने म्हणजे त्याच्या काकूने त्याला कडेवरती घेऊन कुंभार गल्लीत गेली. कुंभार गल्लीमध्ये जाताच शिर्क्याबाईंच्या घरात श्रीकृष्ण सरस्वती राहत असत. शिर्क्याबाईंना विचारताच त्या झोपडी बाहेर एका औदुंबरावरती श्रीकृष्ण सरस्वती महाराज बसलेले तिला दिसले. त्या औदुंबराच्या एका फांदीवरती ते आरामात बसले होते. आपल्या काकूच्या कडेवरती शिवरामला बघून त्यांना खूप आनंद झाला. काकूने त्यांना नमस्कार केला, स्वामी महाराजांचा निरोप दिला आणि असं करत जिथे ते बसले होते तिथेच त्यांच्या चरणावरती शिवरामला तिने सुपूर्द केला. तेथून झाडावरती बसल्या बसल्याच त्यांनी शिवरामच्या डोक्यावरनं हात फिरवला. स्वतःच्या गळ्यात असलेली एक शाल, भगवी शाल, त्यांनी लागली शिवरामच्या गळ्यात घातली आणि त्या झाडावरनं उतरले. उतरले लगबगीने आतमध्ये गेले. त्या झोपडीमध्ये जाऊन त्यांनी एका फडक्यामध्ये काहीतरी गुंडाळलं आणि ती गुंडाळलेली वस्तू येऊन त्या छोट्या शिवरामच्या गळ्यामध्ये बांधली आणि त्या दोघांना पाठवून दिला आशीर्वाद देऊन. पोरा मध्ये मध्ये येत जा बरं का, एवढं मात्र शिवरामला त्यांनी सांगितले. आता तर काय शिवरामांची अगदी ब्रह्मानंद टाईच लागू लागली, तरी सुद्धा त्याला शाळेत मात्र पाठवलं जात.
पण शाळेतून नुसत्या तक्रारीच येत. त्याचं अभ्यासामध्ये लक्ष नाही, सदोदित रांगोळ्या काढत राहतो, कुठेही शांत बसत नाही. मग अशा वेळेला त्याची आई त्याला राग भरत, त्याला मारायला येत. त्यावेळेला त्याच्या काकू सीताबाई जे आहेत त्या मध्ये पडत, त्याच्या अंगाला हात लावून देत नसत. बघा कशाला ग मारते, लहान मुलगा येतो, मी त्याला समजवते, असं करून त्याला अगदी पदरात घेत. पण कधी कधी शिवरामच्या काकू नसायच्या आणि अशा वेळेला कोणाची जर तक्रार आली तर मात्र आई त्याचा अगदी खरपूस समाचार घेत, त्याला अगदी धोपटून काढत. तो तोंडातून बरं काढत नसायचा. सगळा मार अगदी चुपचाप खायचा आणि मार खाऊन झाला का रुसून माडीवर जाऊन एका कोपऱ्यात बसायचा आणि तिथे त्याची ब्रह्मानंद टाळी लागायची. बरं का, तो ट्रान्स मध्ये जायचा. कितीतरी तासानंतर घरात शोधाशोध व्हायची. आईला काळजी वाटायची, आईच ती, मी पोराला मारलं, पोर घर तर सोडून नाही ना गेलं. सगळीकडे शोधाशोध व्हायची. अखेरीस माडीवरती हा एका शांत ठिकाणी बसलेला दिसायचा. त्याला हाक मारली जायची, त्याला उठवलं जायचं, त्याला खेचलं जायचं, पण त्याची इतके ब्रह्मानंद टाळी लागलेली असायची का तो बहुतेक स्वामींशीची एक रूप व्हायचा. त्याला कोणीही जागे करू शकत नसायचं, शांत बसलेला असायचा. अखेरीस कंटाळून पुन्हा ते त्याला तिथे नेऊन ठेवत असत आणि आपल्या कामाला लागत असत. कितीतरी तासन तास त्याची तंद्री लागत असायची आणि अखेरीस कितीतरी तासानंतर त्याची जेव्हा तंद्री उतरायची, जेव्हा तो त्या ट्रान्समधून बाहेर यायचा, तेव्हा तो माडीवरनं खाली उतरायचा. यात कधी कधी एक दिवस जायचा, कधी कधी 2 दिवस सुद्धा जायचे. रात्रंदिवस तो ट्रान्समध्ये असायचा. रात्रंदिवस त्याची ब्रह्मानंद टाळी लागलेली असायची. हळूहळू या पोराचं शाळेत जाणं सुद्धा बंद झालं. शाळेत जाऊन करणार काय आणि किती दिवस तिथले शिक्षक त्याला सहन करणार. अभ्यासाचा तर अजिबात कसलाच काय पत्ता नसायचा. तिथे सुद्धा भ्रमिष्ठासारखाच बसायचा. बसला तर, नाहीतर आपल्या रांगोळ्या काढत बसायचा. शाळाभर रांगोळी काढत असायचा. आता मात्र छोट्या शिवराम पंत स्वामी महाराजांच्या रांगोळ्या हळूहळू मोठा होत होता. दरम्यानच्या काळामध्ये वडील विष्णू शेठ आणि काका राम शेठ हे निधन पावले. आता घरातली सगळी जबाबदारी तसेच शाहू महाराजांच्या रत्नशाळेतील नोकरी हाच सांभाळत होता. सगळी घराची जबाबदारी त्याच्यावरती आली. अखेर काकू सीतामाईने त्याचं लग्न करायचं ठरवलं. इचलकरंजीचे त्या काळातले ख्यातनाम लवेकर यांची कन्या पार्वतीबाईंशी त्यांचा विवाह झाला. या पार्वतीबाईने एका संन्याशाबरोबर लग्न केलं होतं. त्यामुळे संन्यासाच्या संसाराच्या गाडा त्या हाकीत होत्या. संन्याशाबरोबर संसार तो कसा असेल, तिथे काही कसलाच पत्ता नव्हता. पण तरी सुद्धा पार्वतीबाई यांनी मोठ्या हुशारकीने संसार कसा बसा चालवला. शिवरामपंत रत्नशाळेत जायचे नाही असं नाही, पण त्यांची ओढ सगळी जी होती श्रीकृष्ण सरस्वतींकडे होती. अगदी जबाबदारी त्यांच्यावर आली होती संबंध घराची, म्हणून ते रत्नशाळेमध्ये जात असत. पण तिथे त्यांचं मन लागत नव्हतं. पुढे त्यांना 2 मुलं झाली. मोठ्याला काकाचं राम हे नाव ठेवण्यात आलं. त्याला रामराव म्हटलं जायचं आणि धाकट्याला बाबूच म्हटलं जायचं. तो बाबूराव झाला. रामरावांना शिवराम पंतांसारखी त्याची रांगोळ्यांची आणि चित्रकलेची आवड होती. पण ते काम धंदा सांभाळून मर्यादित पद्धतीने ती आवड आपली जोपासत. आणि धाकट्या बाबूरावांच्या तर कधी वाट्याला आपले वडील आलेच नाहीत. कारण बाबूरावचा जन्म होताच शिवराम पंतांनी घरच सोडलं. ते पूर्णतः विरक्त झाले. कुंभार गल्ली कुंभार स्वामींच्या मठामध्ये जाऊन राहिले. पण बाबूरावाला मात्र वडील माहिती नव्हते. त्यावर बाबूराव एकदा मोठे झालेले असताना बाबूरावांनी आपल्या वडिलांबद्दल बोलताना असं सांगितलेलं सुद्धा आहे, माझे वडील शिवराम पंत हे मला आयुष्यात फक्त 2दा भेटलेले आठवत आहेत. त्याच्यापेक्षा जास्त वेळ आमची कधी भेट झालीच नाही. एकदा कुठेतरी भेटलेले असताना त्यांनी सांगितलं मला, तुझ्या आईची काळजी घे बरं, आता तिची जबाबदारी तुझ्यावरती आहे. ते मला आठवत असं तो सांगायचा. त्यानंतर एकदा बाबूराव मुंबईला गेलेला. तिथे महात्मा गांधींना त्यांना भेटायचं होतं. त्यावेळेला नेमके शिवराम पंत मुंबईतच होते.
तेव्हा त्यांना समजलं आपला मुलगा बाबूराव इथेच आलेला आहे मुंबईमध्ये. त्या बाबूरावांना त्यांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं, अरे तुला त्या म्हाताऱ्याला येऊन भेटायची काय गरज आहे किंवा बघायची तरी काय गरज आहे, तू तुझ्या वाटेने जग, राजकारण बरं नाही बरं का, आणि या म्हाताऱ्याला बघायची सुद्धा तुला काही गरज नाही. फक्त ह्या 2 घटना त्या बाबूरावांना आठवत होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार आयुष्यामध्ये मला जे माझे वडील आठवत आहेत ते फक्त या 2 घटनेमध्ये, आणि त्याच्या अलीकडे पलीकडे मला ते कधीच भेटले नाहीत. कारण माझा जन्म होताच त्यांनी घर सोडलेलं आहे, आणि मला समजायला लागल्यापासून माझी आणि त्यांची भेट फक्त हे आज 2 वेळा आहे. शिवरामपंत बावडेकरांना विरक्ती आली होती. त्यांना अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आणि आपल्या कुंभार गल्लीतले श्रीकृष्ण सरस्वती महाराज यांच्या खेळीच काहीच सुचत नव्हतं. घरदार बायका पोरं इथे त्यांचं अजिबात लक्षच नव्हतं. बाबूरावांचं सुद्धा शाळेमध्ये तेवढं काही लक्ष नव्हतं. म्हणून त्या मामाकडे जाऊन मामाच्या पेढीवरती काम करू लागले. त्यांचा मोठा मुलगा जो होता शामराव, तो मात्र आपला व्यवसाय करूनची व्यवस्थितरित्या आपला उदरनिर्वाह करत होता. शिवरामपंतांचा मात्र नाद कायम होता रांगोळी घालायचा. एक दिवशी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळामध्ये अंबाबाईची पालखी होती. त्या पालखी सोहळ्याला शिवरामपंत तिथे गेले. आता अलीकडे तर त्यांच्या गळ्यामध्ये झोळीच असायची. त्या झोळीमध्ये ते हात घालायचे आणि रांगोळ्या काढायचे. स्वामी महाराजांनी त्यांना कफनी दिली होती. श्रीकृष्ण सरस्वतीने त्यांच्या गळ्यामध्ये स्वामी महाराजांचं आत्मलिंग बांधलं होतं, आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी कायम आपल्या अंगावर वागवल्या. कुठलीही वस्तू काढली नाही. अंगात कफनी, गळ्यात स्वामी महाराजांचं आत्मलिंग आणि खांद्यावरती झोळी, असा एकूण त्यांचा वेश असायचा. त्या झोळीमध्ये हात घातला का मुठी मुठी भरून ते रांगोळी काढायचे बाहेर, आणि ते रांगोळी सर्वत्र घालत राहायचे. अंबाबाईचा पालखीचा सोहळा होता. अंबाबाईच्या पालखीच्या पुढ्यातच त्यांनी रांगोळी काढायला सुरुवात केली. तिथली लोक अक्षरशः अचंबा होऊन ती सगळं बघत होते. एकाच झोळीतून हात घालून ते कधी वेगवेगळ्या रंगाच्या रांगोळ्या काढत असत. एकदा हात घातला तर पांढऱ्या रंगाची रांगोळी असायची, पुन्हा हात घातला तर पिवळ्या रंगाची असायची, त्यानंतर पुन्हा हात घातला तर लाल रंगाची रांगोळी असायची. अशा पद्धतीने त्या अगदी सुबक आकारामध्ये खूप छान डिझाईन्स मध्ये त्या रांगोळ्या घालत सुटल्या. एवढी रांगोळी हातात येते कुठून, आणि ते एकाच जोडीतून त्याच्या वेगवेगळ्या रंगाच्या रांगोळ्या कशा काय काढतायत हे बघून तिथे उपस्थित असलेली सर्व मंडळी अचंबित झाली होती. निश्चितच या संन्यासाकडे काहीतरी दैवी गुण असावे, असाच काही तो प्रत्येकाच्या मनात विचार येत होता. पण शिवरामपंतांनी रांगोळी घालून होताच एक क्षण थांबेल तर तिथून त्यांनी लागलीच काढता पाय घेतला, आणि ते सप्पासप पुन्हा पुढे ते दुसरीकडे निघून गेले. जणू स्वामी महाराजांचाच आदेश होता तिथे जाऊन रांगोळी काढायचा. एक तर प्रसंग असा आहे की छत्रपती शाहू महाराजांच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाची वरात निघाली आणि या वरातीत शिवरामपंत होते. शिवरामपंतांनी पुन्हा रांगोळी काढायला सुरुवात केली. झोळीमध्ये हात घालायचे आणि वेगवेगळ्या रंगाची रांगोळी काढत 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 ही वरात चालली होती. जेव्हा शाहू महाराजांनी प्रत्यक्ष हे सगळं बघितलं तेव्हा त्यांनी विचारपूस केली की रांगोळी काढलाय कोणी. वरातीतल्या लोकांनी सांगितलं, तो बघा तिथे तो संन्यासी काढत बसलेला आहे. त्याला पाहताच शाहू महाराजांनी ओळखलं, अरे हा तर आपल्या रत्नशाळेमधला बावडेकर. आता अलीकडे त्यांचं सगळं लक्ष कुंभार गल्लीतल्या श्रीकृष्ण सरस्वतींकडे आहे. कधी कामावर येतो तर कधी कामावर येत सुद्धा नाही. अलीकडे खूप दिवस आलेला नाही. सगळी खबर छत्रपतींच्या कानावर आलेली होती. छत्रपती अगदी लगबगीने त्याच्याकडे गेले, त्याला जवळ घेतलं, शिवरामपंतांचं नाना तऱ्हेनं कौतुक केलं. अरे इतकी छान आणि सुबक रांगोळी काढता तुम्ही. आणि खुश होऊन आपल्या हातातलं एक सोन्याचं कडक एक काढलं आणि शिवरामपंतांच्या हातात घातलं.
छत्रपती शाहू महाराजांनी तेव्हा त्यांना सांगितलं, अरे हे शिवराम बुवा नाही, ते रांगोळी बुवा आहेत. आणि तिथपासून शिवराम पंतांचं नाव रांगोळी बुवा झालं. आता अलीकडे तिथे रांगोळी महाराज म्हणून म्हटलं जातं खरं, पण शिवराम पंतांच्या हयातीमध्ये त्यांना रांगोळी बुवा म्हणूनच बोलवलं जायचं किंवा रांगोळी बुवा म्हणूनच त्यांना ओळखलं जायचं. श्रीकृष्ण सरस्वतींनी जशी समाधी घेतली तसं रांगोळी महाराज मात्र तेथेच राहू लागले. सबंध दिवस समाधीची सेवा ते करत असत. अगदी भल्या पाठ्या समाधीला अभिषेक करण्यापासून ते रात्री श्रीकृष्ण सरस्वतींची सेज अगदी नीट व्यवस्थित करेपर्यंत. भक्त मंडळी, या श्रीकृष्ण सरस्वतींवरती सुद्धा आपण एक एपिसोड करणारच आहोत. हे सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचे कृपांकित होते. महाराज त्यांना मारुती म्हणायचे, तुम्हाला सांगितलं आताच. या श्रीकृष्ण सरस्वतींच्या समाधीच्या सेवेत रांगोळी महाराज आता राहू लागले. त्यांचं नाव शिवराम पंत बावडेकर हे लोक विसरून गेली, पण सर्वत्र सगळीकडे त्यांची ख्याती रांगोळी महाराज म्हणूनच होती. गावातले परगावातले लोक, शहरातले कितीतरी लोक ज्या ज्या वेळेला श्रीकृष्ण सरस्वती महाराजांच्या समाधीचं दर्शनाला येत, त्या वेळेला रांगोळी महाराजांचं सुद्धा दर्शन घेत. आता रांगोळी महाराजांना सुद्धा खूप लोक ओळखीची झाली. त्यातली काही लोक त्यांना आवर्जून त्यांच्या शहरामध्ये, त्यांच्या गावाला, त्यांच्या घरी बोलवत. कधी तशी लहर आलीच तर काही लोकांच्या घरी रांगोळी महाराज जाऊन आलेले सुद्धा आहेत. जसे ते मुंबईला आले होते, जिथे त्यांना बाबूराव भेटले, त्यांचा मुलगा. तसं ते कधी कधी मालवणला सुद्धा जात. रायजी हिंगळेकर आणि राजाराम पंत आमरे यांचं मालवणला एक दुकान होतं आणि त्या दुकानात लागणारा सगळा माल ते कोल्हापूरवरनं घेत असत. विशेष करून रायजी मात्र कोल्हापूरला येत असत आणि राजाराम पंत आपलं दुकान सांभाळत असत. रायजी ज्या वेळेला कोल्हापूरला येत असत त्या वेळेला श्रीकृष्ण सरस्वती महाराजांच्या समाधीच्या दर्शनाला न चुकता येत तिथे त्यांची आणि रांगोळी महाराजांची ओळख झाली. ते रांगोळी महाराजांना कधीतरी मालवणला या असं नेहमी सांगत असत. आणि रांगोळी महाराजांना सुद्धा मालवण या शहराबद्दल खूप प्रेम होतं. नंतर रांगोळी महाराज नेहमी मालवणला मध्ये मध्ये येत असत. आले का आमरेंकडे राहत, त्यांचा पाहुणचार घेत, अगदी 8-10 दिवस राहत आणि पुन्हा कोल्हापूरला श्रीकृष्ण सरस्वतींच्या समाधीवरती येत. पाहता पाहता मालवणचं त्यांना इतकं प्रेम जडलं की रांगोळी महाराज कायमचे येऊन आमरेंकडे राहिले. मालवणला बरडला आमरेंच्या कडे त्यांनी कायमचा मुक्काम केला. इथे मालवणमधले भरपूर लोक त्यांच्या दर्शनाला येत असत. फारसं कोणाची बोलबाला नाही, लांबूनच नमस्कार स्वीकारायचे. कधी कधी ध्यानस्थ बसलेले असायचे. ज्या वेळेला त्या ध्यानस्थ बसत त्याला त्या आवारामध्ये एक सुगंध पसरायचा आणि जसं तुम्ही बुवांच्या जवळ जाल, रांगोळी बुवांच्या जवळ जाल, तसा तो सुगंध अधिकच यायचा. बुवा ध्यानाला बसले तर दिवसाची रात्र कधी व्हायची ते सुद्धा कळायचं नाही. समयच्या मिणमिणत्या उजेडामध्ये यांच्या देहाभोवती मात्र प्रकाश असायचा. ते दैवी वलय असायचं. बुवा शांतपणे बसलेले असायचे, पण त्या काळोखामध्ये किंवा त्या समयच्या मिणमिणत्या प्रकाशामध्ये सुद्धा बुवांचं दर्शन लोकांना व्यवस्थित व्हायचं. पूर्णतः ध्यानस्थ अवस्थेमध्ये असताना सुद्धा, त्यांचे ओठ किंवा तोंड अजिबात हलत नसताना सुद्धा त्यांच्या देहातून रामनाम ऐकू यायचं. कितीतरी लोकांनी ऐकलेला आहे तो. त्याच्यातले काही लोक आतापर्यंत हयात होते. या भरड गावाचा एक भास्कर पाटकर म्हणून एक ग्रस्त होता. तो बुवांचा भक्त होता. तो तिथे येत असायचा नेहमी आणि काय गोष्टी ज्या घडायच्या लीला महाराजांच्या त्या त्यांनी लिहून ठेवल्या होत्या आणि त्यांनी त्या लिहून ठेवल्या होत्या म्हणून आज आपल्याला त्याच्यातल्या काही नोंदी मिळत आहेत. त्या काळातले सुप्रसिद्ध उद्योगपती जमनालाल बजाज हे रांगोळी बुवांचे निस्सीम भक्त होते. हे आपल्या मुंबईच्या घरी कधी बुवांना घेऊन जायचे. बुवांचं हळूहळू वय होतं. रांगोळी बुवा आता थकत चालले होते. पाहता त्यांचं 80 वर्षीय वय झालं.
अखेरीस एके दिवशी बसलेले असताना त्यांनी त्यांच्या आजूबाजूला बसलेल्या त्यांच्या सर्व भक्तांना म्हणा किंवा सेवेकऱ्यांना म्हणा त्यांनी सांगून टाकलं, येत्या 5 मेला मी निघून जाईन म्हणतो. रांगोळी महाराज किंवा रांगोळी बुवा हे काय नेमकं बोलतायत हे सुरुवातीला त्यांना कळलंच नाही. आणि म्हणून रांगोळी महाराजांनी पुन्हा त्यांना सांगितलं, अरे मी निघून जाईन म्हणजे मी हा देह सोडायचा विचार करतोय. त्यावर काही सेवेकरी मात्र अगदी प्राण कंठाशी आणून त्यांना विचारलं की हा विचार कशाला करताय तुम्ही. त्यावर ते काहीच बोलले नाहीत. बुवा तारीख तर सांगून मोकळे झाले होते. 5 मे 1947 ही त्यांनी तारीख सांगितलेली. अगदी काही दिवस अगोदरच ही तारीख सांगितलेली. बुवाने ही सांगितलेली तारीख पाहता पाहता सर्वत्र त्यांच्या भक्तांपर्यंत पोहोचली. अगदी 2-4 दिवस आधीच सगळ्यांनी येऊन तिथे मुक्काम ठोकला. सगळ्यांचा जीव अगदी कंठाशी आला होता. जो तो आपापल्या परीने बुवांना समजावत होता. बुवा तुम्ही गेलात तर आम्ही कोणाकडे बघायचं, आमचा वाली कोण. त्यावर बुवाने कधीच कोणाला काही उत्तर दिलं नाही. अगदीच जर कोण पाठी लागलं तर तुझ्या बापाचे काय देणं लागतो काय रे आम्ही, एवढंच विचारून शांत बसायचे. अखेर 5 मे उगवला. सगळेजण ते भयभीत आलेले. बुवांच्या अवतीभोवती सगळे सकाळपासून बसले होते, अगदी पहाटेपासून. आपल्या मराठी तिथीनुसार तो दिवस वैशाख शुद्ध त्रयोदशीचा होता. साल होतं 1947. इसवी सन 1947 म्हणजे शके 1869. वैशाख शुद्ध त्रयोदशी शके 1869 या दिवशी रांगोळी बुवा देह ठेवणार होते. सगळं भक्त मंडळींनी अवतीभोवती खूप गर्दी केली होती आणि त्यापैकी कोणालाच रांगोळी बुवांनी लांब व्हा असं सांगितलं नाही. सर्वांवरती प्रेम होतं. जी काय माणसं जमलेली सगळीच दुःखी होती. आता महाराज आपल्याला सोडणार, आपण कोणाकडे बघायचं या अवस्थेत सगळी होती. त्यातली काही रडत सुद्धा होती. अशा वेळेला त्यांना लांब व्हा असं कसं काय सांगणार. सगळेजण महाराजांच्या चेहऱ्याकडे बघत होते. महाराज शांतपणे डोळे बंद करून तिथे बसले होते. एवढ्यातच आंबरेंच्या घराबाहेर रस्त्यावरती एक जसा काय मोठा स्फोट व्हावा असा आवाज झाला. सगळी मंडळी भयभीत झाली. आवाज एवढा मोठा कसला झाला आणि सगळी माडीवरनं खाली उतरली आणि आवाज कसला झाला तो बघण्यासाठी बाहेर पडली. तेवढ्यात त्यांना लगेच आठवलं की बुवांना एकटं सोडलं आपण वरती. सगळे धावपळीने पुन्हा तिथे वरती माडीवर आले आणि पाहतात तो काय, बुवानी देह ठेवला होता. जणू बुवानी ही युक्तीच केली होती की सर्वांनी बाहेर जावं आणि मी देह ठेव. बुवाने देह ठेवला हे पाहताच सगळ्यांनी आक्रोश केला. हजारो भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये बुवांची अंत्ययात्रा निघाली. बुवांना अग्नी देण्यात आली आणि हे सगळे अग्निसंस्कार वगैरे करून जेव्हा मंडळी पुन्हा घरी परतली, एक विलक्षण गोष्ट त्यांना दिसली. ज्या पाटावरती रांगोळी महाराज बसले होते, ज्या पाटावरती रांगोळी महाराजांनी बसून देह सोडला होता, त्या पाटावरती पादुका उमटलेल्या. त्या भल्या मोठ्या पाटावरती, लाकडी पाटावरती रांगोळी महाराजांच्या पादुका उमटलेल्या. त्यानंतर कित्येक वर्ष तो पाठ रांगोळी बुवांच्या पादुका म्हणून पूजला जायचा. अगदी आमरेंच्या माडीवरतीच तो होता. पण नंतर नंतर या पाटाला वाळवी लागू लागली. तेव्हा त्या पादुका जिथे उमटल्या आहेत त्या आकाराला खूण करून त्या आमरेंनी त्याच्यावरती रंग मारला, ऑइल पेंट मारला. आज तो पाठ या आमरेंच्या माडीवरती स्वामी समर्थ महाराजांचा मठ बांधला गेलेला आहे आणि तिथे हा पाठ आज सुद्धा आहे. लोक या पाठाचं दर्शन घेतात. खुद्द बावळेकर बुवांनी स्थापन केलेली स्वामींची गादी तिथे आहे. स्वामी महाराजांची मूर्ती तिथे आहे. रांगोळी महाराजांच्या आशीर्वादाने कित्येक लोकांचं भलं झालं, आयुष्यांचं सोनं झालं. पण त्यांनी त्याचं श्रेय कधीही घेतलं नाही. कधी कोणी महाराजांना येऊन सांगितलं की तुमच्या आशीर्वादामुळे माझं असं कल्याण झालं, तर ते त्याला ती खड्या आवाजात विचारत, अरे माझ्या आशीर्वादाने तुमचं भलं होतं असेल तर माझा स्वामी काय करतोय मग.
माझे कुंभार स्वामी काय करतात? आज सुद्धा मालवणला बरड या शहरामध्ये आंबनेंच्या माडीवरती रांगोळी महाराजांचा मठ आहे. रांगोळी महाराजांनी स्वामी समर्थ महाराजांची स्थापन केलेली गादी आहे. भक्तगण कधीही मालवणला गेलात तर आवर्जून या स्थानाला भेट द्या. आंबरेंना भेटा, बहुतेक त्यांच्याकडून तुम्हाला आणखीन काही माहिती मिळेल. स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करा. श्रीकृष्ण सरस्वती महाराजांचं, कुंभार स्वामींचं स्मरण करा किंवा रांगोळी महाराजांचं अस्तित्व तुम्हाला जाणेल. तुम्हाला जाणवल्याशिवाय ते राहणार नाही. तेव्हा तुमच्या नकळत हात जोडले जातील आणि मुखातून एक नाम येईल. तुम्ही म्हणाल श्री स्वामी समर्थ. प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांनी ज्यांना आपल्या मांडीवर घेऊन आपलं सूत केलं, त्यांच्यावरती प्रचंड प्रेम केलं. स्वामी सूत महाराजांनी सुद्धा स्वामी महाराजांवरती इतकं प्रेम केलं की स्वामी समर्थ महाराजांचा आपल्या बापाचा विरह नको म्हणून स्वामी महाराजांच्या अगोदर 4 वर्ष देहत्याग केला. त्या गुरुदेव श्री स्वामी सूत महाराजांची यंदाच्या वर्षी मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 साली 150वी पुण्यतिथी आहे आणि ती आपण स्वामी सूत महाराजांच्याच मुंबापुरीत अगदी त्यांच्या गिरगावात साजरी करणार आहे. ना भूतो न भविष्य असा हा कार्यक्रम असणार आणि समस्त स्वामी भक्तांसाठी जणू ही एक पर्वणीच आहे. तेव्हा भक्तगणो विसरू नका. 20 ऑगस्ट 2024 मंगळवारचा दिवस असला तरी तुम्ही सुट्टी घ्या. आपला काम धंदा 1 दिवसासाठी बाजूला ठेवा आणि गुरुदेव श्री स्वामी सूत महाराजांच्या 150व्या पुण्यतिथीला अगदी जरूर हजर राहा. मुंबई गिरगाव येथे. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दास पद, द्यावे दास पद, मज द्यावे दास पद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.